जय भवानी रोड लोणकरमळा परिसरामध्ये तब्बल 8 महिन्यानंतर पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झाल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मध्यरात्री 1:30च्या दरम्यान लोणकरमळा परिसरामध्ये शेतामध्ये बिबट्या फिरताना दिसून आला. यावेळी तो भक्ष्याच्या शोधात असल्याचा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार बिबट्या शेताच्या परिसरामध्ये काही काळ वावरत होता. त्याने डरकाळी फोडल्यानं परिसरातील नागरिकांची झोप उडाली. आवाज ऐकून अनेकांनी घराबाहेर येत परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी बिबट्या शेत परिसरामध्ये फिरताना दिसल्याचं सांगण्यात आलं. या घटनेमुळे शेतकरी आणि परिसरात रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जय भवानी रोड लोणकरमळा आसपासच्या भागामध्ये यापूर्वीही बिबट्याचा वावर आढळून आला. मात्र गेल्या 8 महिन्यांपासून बिबट्याचं दर्शन झालं नव्हतं. त्यामुळे नागरिक काहीसे निर्धास्त झाले होते. आता पुन्हा बिबट्या दिसल्यानं लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. परिसरामध्ये वनविभागानं नियमित गस्त घालावी, बिबट्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही वनविभागानं त्वरित उपाययोजना करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी एकटे बाहेर न पडता सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. वनविभागाकडून या घटनेची दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. वीज न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.